एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सो आता दसरा असल्यामुळे ना आमच्या इथं दसऱ्याच्या आदल्या दिवशीच नैवेद्य वगैरे बनवले जातात. कारण आमच्या इथं ना परडीचा कार्यक्रम असतो. ह्या ज्या नवरात्रीमध्ये देवी येतात ना, तर त्यांच्या इथे ना परडी वगैरे भरवली जाते. तर इथं पहा निवेदासाठी खूप काही बनवलेलं आहे. पुरणपोळी, चपाती, भात, कढी, आमटी, त्याच्यानंतर भजे, कुरडाई. आणि इथं पहा आपलं ताट पण तयार आहे. चला मग आता हे जे ताट आहे तर हे मी माझ्यासाठी बनवलं होतं, कारण मला जेवण वगैरे करून लवकरच जायचं होतं शेतामध्ये. तर इथं पहा मस्त जेवणामध्ये हे सर्व जे आहे तर ते घेतलं होतं. मस्त सगळा स्वयंपाक जो आहे तर तो आईने बनवला होता. आईने एकदम छान झाला होता. त्याच्यानंतर मी गेले होते शेतामध्ये आणि तिथं गेल्यानंतरच मी पाहिलं आम्ही जी झोपडी बनवली होती ना, तर ही सगळी तुटली. कारण या झोपडीला बनवण्यासाठी ना खूप मेहनत घेतली होती आणि वारं पण त्यावेळेस ना भरपूर होतं आणि थप्पडसुद्धा टाकलं नव्हतं जात. पण आता ना ही झोपडी सगळी तुटून गेली. तर मग आता ही झोपडी जी आहे तर ही सगळी काढून टाकली आम्ही एकदम कायमचीच. कारण इथं आम्हाला कापसासाठी जागा रिकामी करायची आहे आणि आभाळ पण वरचीवर येतच आहे, तुम्हाला तर दिसतच असेल. आणि खरं सांगते, जेव्हापासून नवीन फोन घेतल्याने एवढं छान दिसत आहे ना, म्हणजे जुन्या आणि नवीन फोनमध्ये भरपूर फरक आहे. तर इथं पहा मस्त छान असं दिसत होतं. आणि तिकडे पहा आई काय करत होती काय माहिती विहिरीकडे. मग त्याच्यानंतर ना हे जे थप्पड वगैरे आहे तरी जमा करून घ्यायचं होतं. आणि इथं बागामध्ये गेल्यानंतर कळलं आमची इथं झाडं जे आहेत नारळाची तर ते डुकरांनी मोडले का कुणी बाहेरच्यांनी हे काही कळालंच नाही. कारण एवढं नारळाचे झाडं ह्याला आम्ही एकदम असं लहान लेकरासारखं सांभाळतो. पण आज 2 झाडं वाटोळ झाले आमचे नारळाचे. खरं सांगते खूप वाईट वाटत आहे. आणि मला बाकी अजून बागामध्ये फेरी मारायची होती, पण झालं होतं असं जास्त पाऊस झाल्यामुळे ना आतमध्ये चिक्कलच राहिला होता, ते कोरडं पण झालं नव्हतं. तर त्याच्यामुळे मी जास्त काही आतमध्ये गेले नाही. जेवढं मारता येईल तेवढी फेरी मारली मी पुढं आणि माझ्यासोबत आमचा कुकी पण. मग इथं पहा अजून खाली चिक्कलच आहे, त्याच्यामुळे मी काही पुढं आतमध्ये जास्त जाऊ नाही शकले. आणि त्याच्यानंतर ना इथं शेळ्यांना घरी घेऊन जायचं होतं. त्यांना आधी तोंडाला मास्क, त्यांचे जे मुंगसे आहेत तर ते बांधावं लागतात, नाहीतर मग लोकांच्या पिकाचं नुकसानच आहे. मग मी पुढं आणि माझ्या मागे आमच्या ह्या शेळ्या, एवढी मजा येते ना यांना घेऊन जायला आणायला. शेळ्या घेऊन घरी गेल्यानंतर ना मी म्हणलं आधी फोनची क्लॅरिटी चेक करावं, रात्रीच्याला कसं दिसतं कसं नाही व्हिडिओ. तर त्याच्यासाठीच मी छोटासा असा व्हिडिओ बनवला घराच्या बाहेर आणि घराच्या आतमध्ये. खरं सांगते एवढं छान क्लिअर दिसत होतं. आणि माझा जो जुना फोन आहे ना त्याच्यातून काही एवढे छान व्हिडिओ निघत सुद्धा नव्हते. इथं पहा आमची शेळी अशी झोपलेली आहे जसं तिला काही टेन्शनच नाही आणि एकदम अशी बिंदास्त झोपते. ही शेळी खूप गोड आहे, मारत नाही काही नाही. आणि माझी लहानी बहीण पण आली होती. समोर एक काकू आले होते सामान घेऊन, तर मी तिकडे चालले होते. तर माझ्या मागे शेळीचं पिल्लू आलं तर ती त्याला घेऊन गेली वापस. आणि इथं ह्या जे काकू आहेत तर ह्या महिन्यातून 2दा-3दा तर येतच असतात सामान वगैरे घेऊन. तर ह्यांनी खूप काही काही आणलं होतं आणि ह्या आईची वाट बघत थांबल्या होत्या माझ्या आईची. पण आई काही आली नव्हती कामामध्ये असल्यामुळे, त्याच्यामुळे त्यांचं निघून गेल्या. आणि सामान तर त्यांनी भरपूर आणलं होतं, कानातले वगैरे, पण मला ह्यावेळेस काही घ्यायचंच नव्हतं. आणि इथं पहा माझी लहानी बहीण आली की आधी ती फोन बघत असते. त्याच्यानंतर ना उरलेलं पुरण होतं त्याची आईने पोळी बनवली. आणि इथं मी कोणता जरी ड्रेस आणला ना आधी त्याचा व्हिडिओ असा शूट करून घेत असते. मग शेतामध्ये गेल्यानंतर ना आम्हाला ही गोण्या वगैरे काढायच्या होत्या, कारण इथं ना आम्हाला कापसासाठी जागा रिकामी करायची आहे. पण इथं तेवढ्यात निघलं होतं सापाचं पिल्लू, जे तुम्हाला दिसतच असेल. आणि पहा साप जो आहे तर तो आधी एवढा असतो आणि ज्यावेळेस मोठा होतो ना किती डेंजर दिसतो. तसंच असतं आपलं सुद्धा, आपण लहान असताना एकदम भारी दिसतात, पण ज्यावेळेस मोठं होतं ना तर एकदम सगळंच बदलून जातं. तर तसंच असतं या जनावरांचं पण. हा जो साप आहे तर या अडचणीत घुसून गेला, त्याच्यानंतर माहिती नाही कुठे गेला तर. आणि इथं माझी लहानी बहीण मस्त कुकीसोबत मज्जा करत होती. आणि कुकीला एक तर आम्ही जास्त रिकामं सुद्धा सोडत नाही, कारण आमच्या घरी कुणीच येत नाही. ते फक्त आणि फक्त आमच्या कुकीमुळे सगळ्यात जास्त त्यालाच घाबरतात. मग इथे लहानी बहीण मस्त कुकीसोबत एन्जॉय करत होती, त्याच्यासोबत त्याचा हातपाय ओढ हे ओढ त्याच्यासारखं चालूच होतं. मग शेळ्या त्यांचं चरत होत्या, तेवढ्यात आमचा कुकी शेळ्यांपाशी गेला आणि शेळ्यांसोबत सुद्धा त्याचा धिंगाणा लगेच चालू होतो. आणि मग इथं शेळ्या पहा मस्त घास खात होत्या. आणि कुकीला असं वाटायचं ह्याची दावी धरावं का त्याची, कारण कुकी एवढा
खोडीला आहे ना तो काही पण खोड्या करत असतो. आणि असं झालं होतं की आमचा हा बोकड आहे तो चरत होता, तर त्याच्या पाठीवर ना पक्षी येऊन बसला आणि हे जे दुसरं बोकड आहे तर त्याला असं वाटलं की तो त्याला मारायला येत आहे का काय. एवढी मज्जा येत होती ना हे पक्षीला बघून सुद्धा, कारण तो ह्या शेळीवर जाऊन नाही केलं की दुसऱ्या शेळीच्या अंगावर जाऊन बसायचा आणि एवढी मज्जा येत होती ना. इथं पहा किती हा बोकडसारखं भिंगतच राहिला. चला जाऊ द्या. ह्याचं नाव जे आहे तर आम्ही हिरा ठेवलेला आहे आणि जे दुसरं आहे त्याचं नाव सुलतान आहे. तर हे दोघं जण ना दोघांच्या पण अंगावर ह्या पक्षीने मज्जा घेतली. ह्याच्यानंतर त्याच्या अंगावर बसायचं, एवढी भारी मज्जा येत होती ना. त्याच्यानंतर ना आमची जी मोठी शेळी आहे तिच्यासुद्धा अंगावर येऊन बसला होता. आणि मग आमच्या कुकीला ना तुरीच्या ह्या वावरामध्ये काहीतरी दिसलं, त्याच्यामुळे तो सारखं एकटकच बघत होता. कारण कधी कधी काही पण म्हणजे जर दिसलं तर कुत्रे आधी आपल्याला सावध करतात. त्याच्यामुळे ना आम्ही 1 सोडून 3 कुत्रे पाळलेले आहेत. आणि झालं तसं दसरा असल्यामुळे ना आम्हाला जायचं होतं, जे सून असतं ना ते वाटायला. ते मी माझी लहानी बहीण जाणार होतो आणि आम्ही मिशोवरून घेतलेला ड्रेस होता. तर सर्वांना सोनं वाटला. घरी आलोत आणि इथं पहा आमचा लकी डालीवर बसला होता. आणि आमच्याकडे ना माझी आजी पण आली होती. ती पण पूर्ण 5-6 वर्षातून आलेली आहे. ती कुठे असते तर ती माझी आजी जी आहे तर ती आमच्या चुलत्याच्या घरी असते. आणि झालं तसं लहानी बहिणी तिचे 2-3 दिवस घरी कसे गेले हे सुद्धा कळलं नाही. तर मग तिला सोडायला आता पप्पा आणि भैया हे दोघं जण चाललेले आहेत. तर मग मोटरसायकलवरच जाणार आहेत तिघं पण. आणि खरं सांगते माझी बहीण जी आहे हॉस्टेलला गेल्यापासून एवढी बदललेली आहे. इथं असताना एकदम गवंडीसारखी राहत होती आणि आता ना हॉस्टेलला गेल्यापासून एवढी बदललेली आहे, म्हणजे तिच्या राहण्यात बोलण्यात खूप फरक झालेला आहे. ती तिकडे हॉस्टेलला गेल्यापासून आणि मी घरी राहिल्यापासून. तर मग इथं ना कापूस पण चांगलाच फुटला होता. तिला वाटा लावला आणि मग कापसाकडे आलो आणि इथं पहा कापूस चांगला फुटलेला होता. जसं जसं ऊन पडन तसं तसं कापूस वरचीवर फुटायला चालू झाला होता. आणि एवढा काही कापूस घरी वेचणं शक्य नसतं, त्याच्यामुळे आम्हाला जेवढा होईल तेवढा आम्ही वेचत राहिलो. त्याच्यानंतर इथं ना धुडकं मला बांधायचं होतं, कारण आपण काही असं हातामध्ये त्याच्यामध्ये नाही विचू शकत. आधी आपल्याला असं धुडकं बांधावं लागतं आणि त्याच्यात ना कापूस जमा करावा लागतो. नाही म्हणलं तर धुडकं जे आहे तर ते आपल्याला थोडं मोठंच ठेवावं लागतं, लय बारीक पण जमत नाही. आणि इथं ना मला आजी कापूस वेचून देत होती. ती जेवढं वेचून देईल मी तेवढं माझ्या वटीत टाकत होते, कारण ती मला पुढून थोडीशी मदत करत होती. एवढा कापूस जो आहे तर तो आता आम्ही काही घरी वेचणारच नव्हतो. त्याच्यानंतर ना सकाळी नाश्त्यामध्ये ना ही पुरी खाल्ली होती, जी तुम्हाला तर माहितीच असेल ही मैद्याची आहे. आणि ही जी पुरी आहे तर हे दसरा ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस ही देवासमोर बांधायला करावं लागतं. तर ते पुऱ्या उरल्या होत्या तर त्या मस्त मी चहामध्ये खाल्ल्या. तुम्ही पण एकदा नक्की चहामध्ये खाऊन पहा, एकदम छान लागतं. त्याच्यानंतर ना खारी खाल्ली. तुम्ही म्हणत असाल काहीतरी खाते, आमचं असंच आहे, थोडं खाल्लं की आम्ही अजून जास्त जाड दिसतो. आणि ज्या बारीक पुरी आहेत ना त्या थोडं खा कमी खा, त्या बारीक तर बारीकच राहतात, खूप फरक आहे. चला जाऊ द्या. मग त्याच्यानंतर ना जेवढा कापूस होईल तेवढा वेचला. मग डोकर हे भूत घेतला आणि एका जागेवर सगळा कापूस जो आहे तर तो नाही म्हणलं तर एका भूताचं वजन जे आहे तर ते 50 ते 60 किलो असतं. काही जणी एका दिवसातच 1 क्विंटल असा कापूस वेचतात. तर इथं ना मी माझा आणि आईचा आमच्या दोघींचा मिळून कापसाचा भूत होता तर तो एका जागेवर जमा केला. त्याच्यानंतर हे घरचे पिकलेले सीताफळ निघले होते. आणि रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही बनवणार होतो इडली सांबार, ते पण खूप दिवसातून, ते पण माझ्या आजीसाठी, कारण ती खूप दिवसातून आली होती तर तिला काही वेगळं खाऊ घालण्यासाठी. इथं पहा आजीला ना तिच्याकडे तिचा स्वतःचा मोठा फोन आहे, मस्त ती फोन घेऊन बघत बसत असते. त्याच्यानंतर इथं आपलं इडली सांबार तयार होतं. चला मग या तुम्ही सर्वांनी खायला. आणि आमच्या इथं असं होतं की बारीक किडे असल्यामुळे ना आम्हाला लवकरच जेवण करून घ्यावं लागतं, नाहीतर मग आम्हाला दररोजचीच 9-10 वाजत राहतात. इथं मस्त मी इडली सांबार खाल्ला. आणि मग आजीने तर सकाळी पिठी आवरायला काढली होती. आणि त्या पेटीमध्ये ना मला माझ्या आजोबांचा हा फोटो भेटला. त्यावेळेस माहिती नाही माझे आजोबा किती वर्षाचे होते, त्यावेळेस त्यांचा फोटो आहे. आणि माझे आजोबा नाही म्हणलं तर आधी शिक्षक होते. आणि त्याच्यानंतर ना मला जायचं होतं आमच्या दुसऱ्या शेतामध्ये.
तर इथं ना मी थोडंसं तयार झाले आणि पप्पांनी आणले तिथं मासे, कारण बुधवार असला ना तर मग पप्पा बाजारातून आणतच असतात आणि आता उपवास पण संपलेले आहेत. तर इथं भाऊ म्हणजे माझा भाऊ आणि पप्पा दोघंजण मिळून इथं माशांसाठी हळद आणि हळद आणि लिंबू लावत होते. आणि थोडासा पाऊस झाल्यामुळे ना बाहेर एवढा सुंदर इंद्रधनुष्य आला होता, ते तुम्हाला दिसतच आहे. आणि पहा रंग पण खूप सुंदर दिसत आहे इंद्रधनुष्याचे. मग त्याच्यानंतर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही गेलो आमच्या दुसऱ्या शेतामध्ये, कारण माझ्या भावाला तिथं थोडंसं काम होतं. आणि खाली गेल्यानंतर कळलं त्याच्या फोनची ती साईडच चालाय ना. आणि इथं पहा खाली ना एवढा चिखल झालेला आहे या रानामध्ये. आणि हे जे रान आहे तरी आमच्या मावस आत्यांचं आहे, तर तिथंच आम्ही गेलो होतो थोडंसं कामासाठी. तर इथं पहा मस्त माझा भाऊ वरती थांबला होता आणि मी खाली गेले होते. आणि ती तुम्हाला तिथं गवत जे आहे तर ते विहीर आहे. मी जितक्या स्पीडने खाली गेले ते तेवढ्या स्पीडने वरती आली, कारण आम्हाला घरी सुद्धा जायचं होतं. आणि हे पहा तिथं विहीर आहे जे तुम्हाला दिसत आहे, पूर्ण भरलेली आहे पाण्याने. आणि तिचं बांधकाम पण नाही त्या विहिरीचं, त्याच्यामुळे जास्त तिथं जवळ जाऊन जमत नाही. आणि हा आमच्या इथला ही कॅनल आहे जो आता बांधलेला आहे पूर्णपणे, चांगलाच मोठा दिसत आहे हा कॅनल. आणि आमच्या ह्या कॅनलमध्ये दरवर्षी काही ना काहीतरी घडतच राहतं. आणि इथं पहा मस्त छान असा सूर्योदय पण होत होता. आणि मग जास्त चिखल वगैरे झाल्यामुळे ना आम्हाला जायला पण खूप अडचण झाली शेतातून निघायला. आणि मग पाणी दिसलं की माझ्या भावाला लगेच पाण्यातले त्याला खेळ त्याचे चालू होतात. मोटरसायकलला त्यांनी लगेच ब्रेक मारला आणि बसला इथं गाडीत. पहा त्याचे पुढे नखरे किती चालू होतात, पाणी दिसलं की त्याचं लगेच खेळ चालू होतो पाण्यामध्ये. आणि खरं सांगते माझ्या भावाला ना आधी गाडीचा एवढा नाद होता ना, म्हणजे ताट दिसले की त्याची सुद्धा तो गाडी म्हणून खेळत होता, खुर्ची दिसली की त्याची सुद्धा गाडी. आणि आता स्वतःच तो मोटरसायकल चालवत आहे. हे पहा माझ्या मागे एवढं पाणी आहे ना. चला मग तुम्हाला माझा आता हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग घरी आल्यानंतर ना आईने तर मस्त माशाची भाजी बनवून ठेवली होती. आणि सोबतच इथं मासे जे आहेत तर उरलेले ते फ्राय केले होते. खरं सांगते फ्राय केलेले मासे एवढे छान लागतात ना, तुम्ही पण एकदा नक्की खाऊन पहा. कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे ना पहिल्यांदा वेळेस मी ना रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जागी राहिली. तर पहा चंद्राकडे चांगला झूम करून पाहिलं, चंद्र पण एवढा सुंदर दिसत होता ना की काय सांगावं. तर मी नाही तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जागी राहिली होती. माझ्यासोबत आजी, आई आणि मी, आम्ही तिघीजणी जागत होतो. आणि आमची छोटीशी मनी म्याव पण, तर तिचे डोळे पहा कशी चमकत होते एखाद्या बॅटरीसारखे. मग त्याच्यानंतर ना आईने ना बाहेर मस्त छान असं दूध जे आहे तर ते बनवून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडेसे बदाम आणि काजू टाकले होते. आणि खरं सांगते एवढं छान दूध बनवलं होतं ना. आणि इथं हे जे दूध आहे तर ते थोडंसं गरम गरमच पिलं होतं मी, कारण आधीच एवढा उशीर झाला होता त्याच्यामुळे ना. मग जसं आहे तसं मी चला मग म्हणलं आता तुमच्यासोबत ना माझे मिशोचे 2 जे पार्सल आहे तर ते शेअर करता येईल. तर इथं ना मला मिशोवरून हे 2 पार्सल रिसीव्ह झालेले आहेत. तर हे जे तुम्हाला दिसत आहे तर मी मिशोवरून हे 5 साखळ्या मागवल्या होत्या. ते पण 105 रुपयाच्या 5 आलेल्या आहे. आणि सोबतच मी नाही छोटीशी मिनी TV मागितली, कारण आमच्या इथे ना बघायला TV नाही आहे. आणि ती TV जी आहे पूर्ण खराब झाली होती. तर म्हणलं एखादं काही ना काहीतरी पाहिजेनच बघायला. तर फोन तर होताच, पण ते फोनने काय तर जास्त डोळ्याला त्रास होता. तर मग हे जे आहे तर त्याला असं TV सारखंच दिसतं, मागं फोन ठेवायचा आणि पुढून 5 स्क्रीन एवढी छान दिसते ना. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, कारण हे ह्याच्यासाठी मागवलं होतं. डोळ्यांना जास्त त्रास सुद्धा होत नाही. आणि तर आमचा जो कापूस आहे तो पण वाळायला टाकलेला होता. आणि कापसावर झोपायची वेगळीच मजा असते, कारण एवढी मजा येते ना कापसावरती खेळायला. पहा कापूस पण एकदम पांढरा शुभ्र होता, एवढा कापूस वाळू घातला. आणि त्याच्यानंतर ना मला कापसावर एक छोटासा व्हिडिओ बनवायचा होता. मस्त असा कापूस आहे तर तो पांगवला. आणि त्याच्या कापसावरती मी एक छोटासा स्टंट केला, तर तुम्हाला दिसतच असेल. आणि एवढी मजा येते ना कापसावरती, मस्त अशी मजा खेळायला.
कारण कापूस असल्यामुळे ना काहीच लागत नाही. आणि मग कापसावर खेळून होत नाही की तेवढ्यात मी गेले होते आमच्या शेताकडे. तिथं ना हा बेल आलेला होता भोपळ्याचा. तुम्हाला माहितीच असेल हे कोणता भोपळा आहे. तर ह्याला छान असे सुंदर फुलं लागले होते. चला मग तुम्हाला माझा आता हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा तुम्हाला मी सारखं सांगत असते, नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.